नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला व गृहिणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उन्हाळी वाळवण बनवण्यात उपयोगी येतील अशा खास किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. वर्षभर साठवणीचे वाळवणीचे पदार्थ बनवत असाल तर वाळवणीचे पदार्थ सकाळी ऊन पडण्याआधी वाळत घालावे. म्हणजे आपल्याला उन्हाचा त्रास होत नाही आणि पदार्थाला दिवसभराचे पुरेसं ऊन मिळतं. प्रत्येक सुगरणीच्या व गृहिणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 2. उन्हाळी वाळवणीचे पदार्थ बनवत असताना पटकन स्वयंपाक बनवण्यासाठी. का तर वाळवणीचे पदार्थ जरी आपण बनवत असलो तरी आपल्याला रोजचा स्वयंपाक बनवावा लागतो. त्यासाठी ही खास टिप. तर वाळवणीचे पदार्थ बनवणे व रोजचा स्वयंपाक बनवणे अशी प्रत्येक महिलेला तारेवरची कसरत चालू असते किंवा करावी लागते. यासाठी किचनमध्ये आल्यावर प्रथम कुकर लावा. तूर डाळ थोडा वेळ कोमट पाण्यात भिजत ठेवली तर ती लवकर शिजते व यामुळे आपल्या गॅसची पण बचत होऊ शकते. मग कणिक मळून ठेवावी व नंतर भाजी चिरून घ्यावी. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत भाजीला आपण पटकन फोडणी द्यावी व कुकर थंड होईपर्यंत कोशिंबीर तयार करू शकता. मग राहतात फक्त चपात्या. एवढं सगळं होईपर्यंत कणिक आपली छान अशी मुरते. यामुळे आपल्या चपात्या पण खूप छान मऊ लुसलुशीत अशा बनतात व पटकन आपल्या चपात्या पण होऊन जातात. तर 1 ते सव्वा तासात आपला संपूर्णपणे जेवण किंवा स्वयंपाक तयार होतो. तर प्रत्येकीने ही टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 3. उडदाचे पापड बनवताना पीठ मळून झाल्यानंतर पीठ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 2 ते 3 तास झाकून ठेवावे आणि 3 तास झाल्यानंतर त्या पिठाला 10 ते 15 मिनिटे पाटावर वंट्यावर छान असं ठेसून किंवा कुटून घ्यावे. उडदाचे पापड बनवत असाल तर तुमच्यासाठी ही खास टिप नंबर 4. उडदाचे पापड करण्यासाठी पीठ छान ठेचून किंवा कुटून घेतल्यामुळे पीठ चांगले मऊ तयार होते. त्यामुळे पापड जास्त मेहनत न घेता पटकन लाटले जातात. शिवाय पापड चवीला पण छान खुसखुशीत असे तयार होतात. अत्यंत उपयुक्त व प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 5. साबुदाणा पापड करताना साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवावा. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 6. साबुदाण्याचे पापड करताना साबुदाणा शिजवताना पाण्याचं प्रमाण हे साबुदाण्यापेक्षा 5 पट असावे. म्हणजेच 2 वाटी साबुदाणा जर तुम्ही घेतला असेल शिजवण्यासाठी तर त्यासाठी 10 वाटी पाण्याचं प्रमाण घेतलं पाहिजे. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 7. मिश्र डाळीचे सांडगे करताना सांडग्यामध्ये भरपूर लसूण घालावा. म्हणजेच 1 किलो साठी 1 वाटी लसूण वापरावा. यामुळे सांडगे खूप छान टेस्टी व खमंग लागतात. टिप नंबर 8. नागली किंवा गहू तांदूळचे पापड शक्यतो लाटताना जास्त बारीक लाटू नये. यामुळे पापड भाजताना जळतो. थोडासा जाडसर पापड ठेवावा म्हणजे पापड भाजताना जळत नाहीत. आणि एकसारखे जर पापड तुम्हाला हवे असतील तर शक्यतो पापड हाताने न लाटता मशीनने बनवावेत. तर गहू तांदूळ व नागलीचे पापड बनवत असाल तर ही टिप तुम्ही ट्राय करू शकता. अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर 9. सांडगे करतेवेळी म्हणजेच सांडगे तोडतेवेळी सांडगे पटापट घालण्यासाठी जास्त पाणी लावून सांडगे तोडू नयेत. यामुळे सांडगे जास्त दिवस टिकत नाहीत व सांडगे पांढरे पडतात आणि सांडग्यांना बुरशी लागण्याची शक्यता पण जास्त असते. तर सांडगे बनवताना किंवा तोडताना तुम्ही ही टिप फॉलो करा. अतिशय खास टिप नंबर 10. उडदाचे पापड बनवताना पापड वाळवताना किंवा वाळू घालताना ते पहिला 1 दिवस सावलीतच वाळवावे व नंतर कोवळ्या उन्हामध्ये वाळवावे. जास्त कडक उन्हामध्ये उडदाचे पापड वाळवत घालू नये किंवा वाळवू नयेत. ते प्रथम सावलीत सुकवल्यामुळे कमी जागेत म्हणजेच अगदी छोटा डब्बा घेतला तरी त्यामध्ये जास्त पापड बसतील. तर जास्त उन्हात जर पापड उडदाचे वाळू घातले तर ते असे तुटण्याची पण जास्त शक्यता असते. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 11. साबुदाण्याच्या पापड्या बनवताना पापड्यांना पहिल्या दिवशी जर
कडक ऊन मिळालं तर त्याचा रंग स्वच्छ पांढरा येतो व सहज अशा निघतात. दुसऱ्या दिवशी उलटून वाळवाव्यात. कुरडयाचं पण असंच करावं. तर उन्हाळी वाळवणात हे पदार्थ बनवताना ही टीप फॉलो करा. टीप नंबर 12. उन्हाळी वाळवणीचे कोणतेही पदार्थ बनवताना त्यासाठी लागणारं सर्व साहित्य कडक उन्हामध्ये वाळवून घ्यावे. जसे की डाळी, म्हणजे पदार्थ खराब होत नाहीत आणि जास्त काळसुद्धा टिकतात. तर उन्हाळी वाळवण तुम्ही बनवणार असाल तर ही टीप फॉलो करा. अत्यंत खास टीप नंबर 13. साबुदाण्याचे पापड तयार करताना जर साबुदाण्याचा चीक घट्ट झाला असेल तर अशा वेळी तो पातळ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर त्यामध्ये करावा. तर यामध्ये थंड पाणी अजिबात घेऊ नये किंवा वापरू नये. यामुळे पापड बिघडण्याची जास्त शक्यता असते. अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर 14. साबुदाणा पापड किंवा कुठलेही पळी पापड पळीने घालताना मिश्रण गरम असतानाच प्लास्टिकच्या शीटवरती घालून पापड्या तयार करून घ्याव्यात. म्हणजे गोल छान अशा आकारात पापड किंवा पापड्या तयार होतात. मिश्रण थंड झालं की घट्ट होतं, त्यामुळे पापड छान असं व्यवस्थित गोलाकारात येत नाहीत. तर हे पापड्या किंवा पापड बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर 15. वर्षभर साठवणीचं लाल तिखट व्यवस्थित वर्षभर टिकवण्यासाठी त्यात मीठ घालावे. म्हणजे अर्धा किलो लाल तिखटामध्ये तुम्ही 150 ग्रॅम इतके मीठ मिसळावे. यामुळे लाल तिखट वर्षभर खराब होत नाही किंवा पांढरे दिसू लागत नाही किंवा त्या तिखटाला बुरशी पण अजिबात लागत नाही. तर वर्षभर साठवणीचं लाल तिखट व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करा. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 16. जर तुम्ही घाईत असाल व घरात भाजीला काहीच नसेल तर अशा वेळी शेंगदाण्याची आमटी, महाद्या, पिठलं, हिरव्या मुगाचं वरण हे लवकर होतं व कधीकधी हे पण बनवल्यामुळं आपला भाजीपाल्याचा थोडाफार का होईना खर्च वाचतो व वेगळ्या चवीचं किंवा वेगळ्या टेस्टचं खाण्यास पण होतं. तर तुमच्या पण घरातमध्ये भाजीला काहीच नसेल व वेगळ्या चवीचं काही खायची इच्छा असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करा. टीप नंबर 17. पिठलं बनवण्यासाठी लसूण, मिरची कापून घालण्यापेक्षा त्यामध्ये वाटून किंवा कुटून घाला. यामुळे पिठले मस्त तिखट आणि चवदार लागते. टीप नंबर 18. लसूण पटकन सोलता यावा यासाठी जाड कांडा असलेला लसूण बाजारातून विकत घ्यावा. साधी सोपी पण अत्यंत उपयुक्त टीप नंबर 19. रोज सकाळी उठल्यावर तुळशीची 4 ते 5 पाने व 4 काळी मिरी याचे सेवन केल्याने सर्दी व ताप होत नाही. अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर 20. आल्याच्या शिळ्या तोंडी वास घेतल्याने पॅरालिसिस होणार नाही. अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर 21. रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात 1 चमचा गाईचे तूप घालून पिल्याने पोट साफ होते. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त व खास टीप नंबर 22. तोंडातले आले असेल किंवा तोंडामध्ये फोड आले असतील तर विड्याच्या पानाचा रस काढून त्यामध्ये थोडेसे तूप मिक्स करून तोंडातील फोडावर लावावे. यामुळे फोड कमी होण्यास मदत होते. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.